टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये मनसेने लावलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेचा बॅनर जो आहे तो यशवंत किल्लेदार यांनी लावलेला आहे। कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आणि महामोर्चाचा हा बॅनर आहे। पण यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे अजितदादा पवार यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे आणि इयत्ता 5वी पर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं, इतर कोणत्याही भाषेत शिकू नये, कोणत्याही भाषेला विरोध नाही, परंतु लहान वयात मुलांवर 3 भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकीकडे राज ठाकरेंचा फोटो तर दुसरीकडे अजितदादा पवारांचा फोटो लावून नेमकं सरकार काय करते त्यावर कटाक्ष टाकण्याचा मनसेचा हा सगळा प्रयत्न आपण पाहतोय की मराठी भाषेसाठी आणि पहिलीपासून हिंदीची सक्ती नको यासाठी आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळते। 5 तारखेला हा मोर्चा आहे। गिरगाव चौपाटी ते मुंबई असा हा मोर्चाचा मार्ग ठरतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असलं तरी देखील दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। कारण यामध्ये राज ठाकरेंचा एकीकडे फोटो दिसतोय तर दुसरीकडे आपण पाहतोय की अजित पवार यांनी जे भाष्य महायुतीमध्ये राहून केलेलं आहे आणि तरी देखील सरकार त्यांचं काही ऐकायला तयार नाही आहे। याला कुठेतरी मनसेनं विरोध केलेला आहे आणि कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न केला आहे की एकीकडे सरकारचाच एक भाग असलेला मंत्री उपमुख्यमंत्री म्हणतो की मराठीची सक्ती नको, तर दुसरीकडे सरकार हा निर्णय काही मागे घ्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळेच हा मोर्चा काढला जातोय। याचं महत्त्व किती आहे ते दाखवणारा, ते अधोरेखित करणारा बॅनर सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन खंडुराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।